नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. स्थानिक अंबादेवी ते भूतेश्वर चौकाकडे जाणारा मार्ग काही दिवसांकरता बंद करण्यात आला होता. त्यावेळी त्याचं काम सुरू होतं. मात्र काम बंद झाल्यावरही मार्ग चालू न केल्यानं नागरिकांना मार्ग चालू करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकलाय. अमरावतीमधील विकास कामाच्या नावाखाली शहरातील संपूर्ण रस्ते खोदून ठेवल्या जात आहेत. VCN न्यूजनं अनेक वेळा स्थायी प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलाय. विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग यांना याबद्दल नेहमीच सतर्क करत आलाय. मात्र अजूनही हे प्रशासन जागी व्हायचं काही नाव घेत नाहीये. याचं सर्वात मोठं उदाहरण हा भाग. अंबादेवी ते भूतेश्वर चौकाकडे जाणारा हा मार्ग गेल्या 1.5 महिन्यापासून या मार्गाचं काम सुरू होतं. काम सुरू असल्यामुळे येथील व्यापारी व नागरिकांनी या रस्त्याच्या बांधकामाचा त्रास निमूटपणे सहन केला. मात्र गेल्या 10 दिवसांपासून या रस्त्याचं कार्य बंद आहे आणि या नाल्यावर रस्ता बंद करण्यात आलाय. मात्र या रस्त्याचं काम बंद असल्यामुळे नागरिकांनी या रस्त्यावरील वाहतूक स्वतःहून सुरू केली. त्याचं कारण की भूतेश्वर चौकातील रविनगर मधील व्यक्तीला गांधी चौकाकडे पोहोचण्यासाठी हाच रस्ता जवळ पडतो आणि अनेक शाळा कॉलेज या रस्त्यावर असल्यामुळे हा रस्ता खूप रहदारीचा आहे. मात्र हे बघा, भूतेश्वर चौकातील या मातीच्या घाणीमुळे जनतेला या रस्त्याने आपली वाहने नेताना किती त्रास सहन करावा लागतोय. काही दिवसांअगोदर अशाच विकासाच्या नावानं अर्धवट काम करून ठेवलेल्या रस्त्यावर रामपुरी कॅम्पवरील 27 वर्षीय मनीष जयसिंघानी या तरुणाचा अपघात झाला व त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना ह्या दगडी प्रशासनाला कधी पाजर फुटेल? या भूतेश्वर चौकातील या मातीच्या ढिगाऱ्यामुळे किंवा अंडरग्राऊंड बांधलेल्या नालीच्या या उघड्यावर चेंबर ठेवल्यामुळे अजून अमरावतीमधील काही जीव घेतल्याशिवाय हा मातीचा ढीग काही हटवणार नाही. आणि या नालीत पडून कोणाचे हातपाय तुटल्यावर हे प्रशासन जागं होईल का? किती निर्लज्ज झालंय हे प्रशासन. प्रशासकीय अधिकारी, जेव्हा एखादा प्रशासकीय अधिकारी या गड्ड्यात पडेल तेव्हाच या प्रशासनाला जाग येईल की काय, असा प्रश्न आता निर्माण झालाय. आता तरी जागे व्हा. तुम्हाला या खुर्चीवर सामान्य जनतेनं मोठ्या आदरानं बसवलंय, त्याचं भान ठेवा. अजून किती जीव घेणार या रस्त्यांच्या गड्ड्यांमुळे? किती लोकांना रुग्णालयात पाठवणार या रस्त्याच्या उघड्या चेंबरमुळे? ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. त्याचबरोबर महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीनं समाजातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रातील लौकिक प्राप्त प्रज्ञावंतांचा गौरव सोहळा आयोजित केला गेलाय. महाराष्ट्र माळी समाज महासंघ अमरावती शाखा व काळे स्मृती प्रतिष्ठान अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाजातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व अन्य क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त प्रज्ञावंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा दिनांक 6 ऑगस्ट रोजी अभियंता भवन, शेगाव नाका, राठीनगर येथे आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात संशोधन कार्यासाठी डॉक्टर DK बेलसरे, सह्याद्री अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित राजेंद्र आंडे, महाराष्ट्र राज्य बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित नानासाहेब कांडेलकर, महाराष्ट्र राज्य कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित अमरावती विद्यापीठाच्या सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित संदीप वाघोळे, त्याचसोबत वंदना प्रवीण मेहरे, विजयराव लोखंडे, वंदना करुले, पूजा हाडोळे, देवेंद्र पेटकर, वंदना मळघे, ॲडव्होकेट सौ वैशाली लांडे, केतकी भोजने, पूर्वा हाडोळे, संपदा आजनकर, साक्षी कणेर, भाग्यश्री मेत्रे, कार्तिक टवलारे यांच्यासह 10वी व 12वीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्यास प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर संजय बेलसरे, डॉक्टर विवेक खलोकार, डॉक्टर अशोकराव घाटोळ, राजेंद्र महाजन, समाजभूषण डॉक्टर केशव यावलकर, सुवर्ण पदक सौ राजश्री राजेंद्र जठाळे यांच्या हस्ते माळी समाजातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व अन्य क्षेत्रातील लौकिक प्राप्त प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात आलाय.
पुण्यात पुढच्या बातमीकडे पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेनं गुप्त माहितीच्या आधारावर धाड टाकून 2 आरोपींसह 13,000चा मुद्देमाल जप्त केलाय। विशेष म्हणजे या पथकाची कारवाई बघता पोलीस वर्तुळात या पथकातील कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात येत आहे। वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नांदुरा बुजुर्ग गावातील जयस्वाल यांच्या घरासमोर अवैधरित्या देशी दारू विकणाऱ्या 2 इसमांना सीपी स्क्वॉडनं मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर अटक केली आहे। या धाड सत्रामध्ये 13,000 रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली असून या कारवाईत रवी लिखितकर, बंटी कासदेकर, अमर कळाळे, संदीप चव्हाण, चेतन कराळे, आबिद शेख, गजानन परतेकी, शशी गवई, मीरा उईके, वर्षा नगरकर, भाग्यश्री परदेसी, विलास लाडसे यांनी कारवाई करत एपीआय उज्ज्वल इंगोले, पीएसआय अशोक मुंडे, एएसआय प्रकाश राठोड व जावेद अहमद खान यांच्या निदर्शनात कारवाई करण्यात आली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय मंडलिक साहेब यांच्या विशेष पथकाने आज रोजी नांदुरा बुजुर्ग इथे असलेल्या जयस्वाल यांच्या घरासमोर एकूण 4.5 पेटी 216 नग देशी दारूच्या पावठ्या माल जप्त करण्यात आलेला आहे। सदर मालाची किंमत ही जवळपास 13,000 रुपये असून त्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही विशेष पथकाद्वारे करण्यात आलेली आहे। गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात भेट देत सायबर सेल शाखेची कार्यपद्धती समजावून घेतली आहे। दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी नगर विकास, विधी व न्याय आणि संसदीय कार्य, माजी सैनिकांचं कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता यांनी पोलीस आयुक्त कार्यालयास भेट देऊन पोलीस आयुक्त कार्यालय येथे नव्याने सुरू होत असलेल्या सायबर पोलीस स्टेशनचा आढावा घेतलाय। यासोबतच पारपत्र विभागाच्या नूतनीकरण केलेल्या कक्षाला सुद्धा भेट देत सायबर पोलीस स्टेशन येथे चालत असलेल्या कामाचा आढावा घेतलाय। माननीय पोलीस आयुक्त यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी रणजित पाटील यांचं स्वागत केलंय। तर मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर शिराळा येथे धाड टाकत 6 जुगार खेळणाऱ्यांना अटक करून 7,000 रुपयांचा मुद्देमालासह वलगाव पोलिसांच्या हवाले केलाय। वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिराळा गावात मानकर यांच्या घरासमोर रविवारी दुपारच्या सुमारास जुगार सुरू असताना धाड टाकत यामध्ये 6 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। यावेळी 7,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई विशेष पोलीस पथकाद्वारे करण्यात आली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय मंडलिक साहेब यांच्या विशेष पथकाने आज रोजी वलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेले शिराळा या गावामध्ये जुगारसंबंधी रेड केली असता त्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यासोबतच एकूण 6,360 रुपयाचा रोख रक्कम आणि 4 मोबाईल, किंमत अंदाजे 4,000 रुपये असा एकूण 10,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे।
सदर कारवाई ही API उज्ज्वल इंगोले, PSI अमोल मुळे आणि विशेष पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे. पुढच्या बातमीकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अस्थायी कर्मचाऱ्यांचा ठेकेदार प्रवीण वडेकर याच्या विरुद्ध फसवेगिरीची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्यात 6 ऑगस्ट रोजी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कर्मचारी भगत या महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर संबंधित कर्मचारी वर्गाच्या ठेकेदारांनी मृतक कर्मचाऱ्यांच्या इन्शुरन्सचे पैसे जबाबदारी पूर्ण न भरल्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना इन्शुरन्सचे पैसे मिळालेले नाहीत. तसेच भगत यांच्या पतीला पेन्शन देण्यात यावी यासाठी ठेकेदाराला या कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. परंतु ठेकेदार प्रवीण वाडेकर यांनी अजूनपर्यंतही कारवाई न केल्यामुळे मृतक भगत यांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत केल्या गेली नाही व त्यांची फसवेगिरी केल्या गेली. त्यामुळे दिनांक 6 ऑगस्ट रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अस्थायी कर्मचाऱ्यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये ठेकेदार प्रवीण वाडेकर याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. दिनांक 2/8/17 रोजी वैद्यकीय अधीक्षक यांच्या सांगण्यानुसार म्हणजे त्यांनी पत्र दिलं होतं. त्या पत्रात वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 अधिकारी की कंत्राटदार आमचे सर्व कामगार आणि इतर अधिकारी यांच्यासोबत मिटिंग ठेवण्यात आली होती. या मिटिंगमध्ये कामगारांचं आतापर्यंत झालेलं शोषण 26/7/17ला जे महिला अपघाती निधन झालं त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी इन्शुरन्स भरला नव्हता. आतापर्यंत इन्शुरन्स न भरता त्यांना माफीनामा कसा देता येईल, त्या बाईला न्याय कसा मिळवून देण्यात येईल यासाठी चर्चा ठेवली होती. त्या चर्चेमध्ये सर्व निर्णय झाला होता की कामगारांना आतापर्यंत 6 महिन्याचा चुकीच्या मार्गाने जो इतर गोष्टीच्या कपात केल्या होत्या, कपड्यांचे पैसे, PT, PF, PTI इतके सर्व गोष्टी चुकीच्या मार्गाने कपात करणारे येत्या पगारात देतो म्हणून सर्व झालं होतं. सर्व पत्रव्यवहारी झालं होतं. वैद्यकीय अधीक्षकांनी पत्रही काढलं होतं. पण येत्या ऐनवेळी पगाराच्या वेळेस आता रक्षाबंधन आहे, आता पगाराच्या वेळेस त्यांनी कारण सांगितलं की बा आम्ही इतकं देऊ शकत नाही म्हणून. हे आमची एक प्रकारे फसवणूक आहे. आतापर्यंत आमची 2008 पासून हॉस्पिटल जेव्हा सुरू झालं सतत पिळवणूकच सुरू आहे. आम्ही नेहमी कलेक्टरला, आयुक्ताला प्रत्येक ठिकाणी दाद मागितली पण आमच्यासाठी न्याय कोणच केला नाही. शेवटी अखेर आम्हाला आमची फसवणूक केल्याप्रकरणी आम्हाला गुन्हा दाखल करण्याशिवाय कोणता पर्याय शिल्लक राहिला नाही. आज आम्ही गुन्हा दाखल करत आहे पण येत्या 10 तारखेपर्यंत आमच्या कामगारांची पिळवणूक थांबून आम्हाला न्याय दिला गेला नाही तर आम्ही येत्या 10 तारखेला सर्व सामूहिक आत्मदहन कलेक्टर ऑफिसला करू. कारण कलेक्टर ऑफिसला आम्ही पत्र दिलेलं आहे पण त्याकडून आम्हाला कधी न्याय नाही भेटला. त्यांनी उलट प्रकरण फौजदारीमध्ये पाठवलं, फौजदारीने डबल कामगार आयुक्तालयात पाठवलं. म्हणजे इथंच फिरणं सुरू आहे. आम्हाला न्याय कुठंच प्राप्त झाला नाही. म्हणून या सर्व कामगारांचा न्याय मिळण्यासाठी आज आम्ही प्रथमदर्शनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आणि येत्या 10 तारखेपर्यंत आमच्या समजा मागण्या मान्य झाल्याने आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्मदहन सामूहिक करू. दामिनी पथक तसेच बजरंग दलाच्या वतीनं विदेशी संस्कृतीचा निषेध करत स्थानिक बांबू गार्डन येथे फिरणाऱ्या प्रेमी युगलांवर आज कारवाई करण्यात आली आहे. अमरावती येथील बजरंग दल पथकानं विदेशी संस्कृतीचा निषेध करत दिनांक 6 ऑगस्ट फ्रेंडशिप डे रोजी साजरा करणाऱ्या युवक युवतींना स्थानिक चांदूर रेल्वे मार्गावरील दामिनी पथकाच्या सहकार्यानं सुपरिचित अशा बांबू गार्डनमध्ये धाड टाकून फ्रेंडशिप डे साजरा करणाऱ्या युवक युवतींना बजरंगी हिसका दाखवलाय. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 6 ऑगस्ट हा रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं येथे अनेक परिवार सुद्धा सहली करता आले असता फक्त फ्रेंडशिप डे साजरा करणाऱ्या युवक युवतींची यावेळी समजूत काढण्यात आली आहे. सदर कारवाई ही बजरंग दल तसेच दामिनी पथकाच्या सहकार्यानं करण्यात आली आहे. पुढच्या बातमीकडे ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आली आहे राजकमल चौक येथील टाउन हॉलमध्ये एक सभा. ईस्टर्न महाराष्ट्र बँक कर्मचारी असोसिएशनच्या वतीनं शहरातील राजकमल चौक स्थित टाउन हॉल येथे 6 ऑगस्ट 2017 रोजी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी बँक कर्मचाऱ्यांचा जो संप घेतला जाणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या झेंड्याखाली संघटित 9 संघटनांचे जवळजवळ 10 लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी 10 ऑगस्टला 1 दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहेत. संपात प्रामुख्याने 3 मागण्या आहेत. पहिली मागणी ही बँकांचं जे संभाव्य खाजगीकरण आहे ते सरकारने थांबवावं. दुसरी मागणी विलिनीकरणाच्या माध्यमातून बँकिंग उद्योगांचे एकत्रीकरण सरकार करू पाहतंय ते ताबडतोब थांबवलं पाहिजे. आणि तिसरी मागणी बँकिंग उद्योगाचे थकीत कर्ज वाढत आहेत त्याच्यावर सरकारने कठोर उपाययोजना करावी. संघटनांच्या वतीने काही उपाय सुचवण्यात आले होते. एक तर मोठ्या थकीत कर्जदारांची यादी सरकारने प्रसिद्ध करावी. दुसरी गोष्ट हेतुतः बँकांचं कर्ज थकवणं हा इंडियन पिनल कोडमध्ये दुरुस्ती करून फौजदारी गुन्हा ठरवला जावा. यामध्ये त्यांना सांगितले की खासगीकरणाचा धोका कसा निर्माण होईल, बँक क्षेत्रासमोरील आव्हानं, बँक विलगीकरणामुळे होणारे नुकसान
अशा 10 घटकांवर युनियनची भूमिका कशी राहील या सर्व आव्हानांना पेलण्याची तयारी आपल्या सर्व संघटित कर्मचाऱ्यांना करावी लागेल आणि तयारी कशा पद्धतीने केल्या जावी अशी सर्व माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे। यावेळी चिन्मय कलोती, सुधीर लसनापूरकर, सुरेश बोबाटे, पंकज गावंडे, यशोधन देशपांडे व मोठ्या प्रमाणात कॉम्रेड बंधू तसेच महिला उपस्थित होत्या। जी आचारसंहिता आहे त्यात दुरुस्ती करून बँकांचं कर्ज थकवणं हे त्या माणसाला अपात्र, निवडणुकीला उभं राहण्यासाठी अपात्र ठरवण्यात यावं। या 3 मागण्या थकीत कर्जाच्या बाबतीत आहेत। तसंच आमचा अनुभव असा आहे की थकीत कर्जाचं जे ओझं बँकांवर आज आहे ते सर्वसामान्य खातेदारावर टाकण्याचा प्रयत्न बँका करत आहेत। काही बँकांनी आता त्यांच्या ज्या सर्व्हिस चार्जेस आहेत त्याच्यात खूप मोठी वाढ केलेली आहे। तसंच बचत खात्यावरचा जो व्याजदर आहे तो व्याजदर कमी केला। हे का केलं जात आहे? कारण थकीत कर्जांमुळे बँका आता अडचणीत आलेल्या आहेत। वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिळा गावात मानकर यांच्या घरासमोर रविवारी दुपारच्या सुमारास जुगार सुरू असताना धाड टाकत यामध्ये 6 जुगारांना अटक करण्यात आली आहे। यावेळी 7,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई विशेष पोलीस पथकाद्वारे करण्यात आली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय मंडलिक साहेब यांच्या विशेष पथकाने आज रोजी वलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेले शिराळा या गावामध्ये जुगारसंबंधी रेड केली असता त्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यासोबतच एकूण 6,360 रुपयाचा रोख रक्कम आणि 4 मोबाईल किंमत अंदाजे 4,000 रुपये असा एकूण 10,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाई ही API उज्ज्वल इंगोले, PSI अमोल मुळे आणि विशेष पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे।